हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या साधना ब्लॉगमध्ये. तर आज श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिना सुरू झाला तसा पाऊसही सुरू झाला. एकदम भारी वाटतंय. तर श्रावण मासच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथं सकाळी सकाळी खूप कामाची गडबड असते. तर मिस्टरांना भूक लागली होती. पटकन शिलीशरची भाजी बनवली. लगेच चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या झाल्या की मिस्टरांना लगेच जेवायला दिलं. त्यांना भूक लागली होती. आणि नंतर बेत होता, वड्या बनवायच्या होत्या, धपाटी बनवायची होती. तर त्यासाठी मी कोथिंबीर मस्त पाण्यात धुवून घेतली. धुवून झाल्यानंतर हिरवी मिरची, लसूण, जिरं हे सर्व पाट्यावरती मस्त वाटून घेतलं. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावाच लागते, कारण आता पावसाळ्याचा दिवस आहे. त्या माती पडलेली असते. मातीत भाजी लोळलेली पण असती, तर त्याला माती लागती. चांगली भिजू घातली आणि स्वच्छ धुवून घेतली. पाट्यावर मिरची खूप मस्त बारीक होते आणि खायला पण चविष्ट लागते. पण ही मिरची मला धपाट्यात घालायची होती. तर मी मिरची पाट्यावर वाटून त्यात पाटा धुवून पाणी घेतलं. तेच पाणी मी त्या पिठात मिक्स करणार होते. तर इथं लागणारे सर्व साहित्य घेतलं होतं. कांदा, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, कोथिंबीर, हळद, कांदा, मिरची आणि ताट. तर त्या ताटात मी गव्हाचं, बाजरीचं, बेसन पीठ सर्व ओतून घेतलं आणि वरून तेल ओतलं आणि ते तेल सगळ्या पिठात करून एकजीव केला आणि सर्व पिठाला तेल लावले. तर मस्त कुरकुरीत होतात. नंतर वरून कांदा, मिरची, हळद, कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर पण मस्त बारीक कापून घेतली होती. कांदा पण लय पण मोठा नाही, लय छोटा पण नाही कापायचा. काय किसून टाकतात. किसून टाकला तरी चालतो. आणि इथं मिरची टाकली आणि थोडंसं वरून चवीनुसार मीठ टाकलं. आणि मी थोडं पाणी ओतून मस्त पीठ मळून घेतलं. आणि इथं तव्यावर मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. आणि इथं पोळपोटावरती मस्त कागद आयताकृती कट करून घेतला आहे. तवा तापलाय का बघितला. लोखंडाच्या तव्यावरती भाकरी किंवा धपाटी एकच नंबर भाजतात आणि खायला पण भारी लागतात. तर मी ती कागदावरती थापून घेते आहे. ना पाणी लावलं ना पीठ. आणि थापून झाल्यावर नंतर बघा तुम्ही, माझ्या हाताला अजिबात धपाटी चिकटली नाही. तर तव्यात मी ते थापून घेते आहे. हे बघा, अजिबात चिकटले नाही. मी पलटी केलं तरी अजिबात चिकटलं नाही. एकदम भारी. आता तव्यात टाकते आहे. लोखंडाच्या तव्यात भाजायला पण पटकन भाजतात आणि खायला पण भारी लागतात. तर चला, मिस्टर मागे थांबले होते. त्यांना भूक लागली होती. ते म्हणत होते पटकन बनव, म्हणजे मला भूक लागली. तर इथं मी तेल ओतलं तर ते असं फिरवून घेते आहे मी. थोडं तेल ओतून भाजून घ्यायच्या, म्हणजे चांगल्या खुसखुशीत खमंग लागतात पराठे.
पराठे टाईपच आहे, धापाटी. हे बघा मस्त झालेत, अजिबात हाताला चिटकत नाही. काही काही पोळपोटाला कापड बांधतात, तर कापड न बांधता प्लॅस्टिकच्या कागदावरती एकदा करून बघा, एकच नंबर. किती छान मस्त. हे बघा.